नमस्कार, मी समीक्षा ऋषिकेश जोशी माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक अत्यंत पारंपरिक आणि शुभ असा विड्याच्या पानाचा तांबूल। विड्याचं पान शरीराला ताजेतवाने ठेवतं, पचन सुधारतं आणि मनाला शांतता देतं। चला तर मग सुरुवात करूया तांबूलाच्या तयारीला। सुरुवातीला घेऊया ताजी विड्याची 20 ते 25 पाने, 2 चमचे ज्येष्ठ मध, 5 लवंगा, थोडे तीळ, थोडी धना डाळ, काश्मीरी मसाला, कात पावडर, आसमान तारा, इथे मी चुना घेतला आहे, बडीशेप, भाजकी बडीशेप आहे, खडी साखर, वेलची, सुकं खोबरं, ओवा आणि गुलकंद। आता विड्याची पानं आपल्याला स्वच्छ धुवून कोरडी करून घ्यायची आहे। तसे विड्याचे पान अगदी पवित्र मानले गेले आहे। त्यात पचन सुधारण्याची शक्ती आहे, तोंडाला ताजेपणा टिकवण्याची क्षमता आहे। तशीच ही पानं आता स्वच्छ कापडाने पुसून आपल्याला छान अशी कोरडी करून घ्यायची आहेत। अशी मी छान कोरडी करून घेतली आहे। तांबूलाचं मेन आकर्षण हे विड्याचं पान आहे। आता विड्याचे पानाचे वरून देठ आणि खालून टोक अशी सर्व पानांचे मी काढून घेत आहे। अशी मी 20 ते 25 पाने इथे घेतली आहेत। तर प्रत्येकाचं टोक आणि वरून देठ असं काढून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने सर्व पानं मी इथे देठ आणि टोक कट करून घेत आहे। तसेच मी आता इथे पान घेतलं आहे। हे पान मी उलट्या बाजूने त्याला चुना लावून घेणार आहे। चुना अगदी किंचित आपल्याला लावायचा आहे, अगदी लावल्यासारखा करायचा आहे। चुना शरीरात जास्त ॲसिडिटी होऊ देत नाही आणि पचनक्रिया सुरळीत ठेवतो। तो हाडांसाठी उपयुक्त असतो आणि शरीरात कॅल्शियमची पातळी वाढवतो। अशा प्रकारे मी पानांना थोडासा चुना लावून घेत आहे। इथे मी 2 चमचे बडीशेप घेतली आहे। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही अंदाज घेऊ शकता। ही थोडीशी मी भाजून घेत आहे। जेवणानंतर बडीशेप खाल्ल्याने अन्न पचायला मदत होते। बडीशेप शरीरातील उष्णता कमी करून थंडावा देते। तसेच मी आता इथे तीळ टाकत आहे, तेही तुमच्या आवडीप्रमाणे, कुणाला जास्त आवडत असतील तर जास्त असे तुम्ही टाकून घेऊ शकता। तीळ शरीराला उष्णता आणि ऊर्जा देतं। इथे मी 5 लवंगा घेतल्या आहेत। लवंग तोंडाच्या जंतूसाठी खूप उपयुक्त असतं। लवंग शरीर शुद्ध, निरोगी आणि ताजेतवाने ठेवतं। इथे मी धना डाळ थोडी घेत आहे। धना डाळ पचनासाठी खूप उपयुक्त असते। इथे मी सर्व काही थोडं भाजून घेत आहे, कारण त्याचे फ्लेवर्स तांबूलामध्ये खूप छान उतरतात। इथे मी अर्धा चमचा ओवा घेतला आहे। ओवा पोटदुखी, गॅस आणि अपचन कमी करते। इथे मी थोडीशी भाजकी बडीशेप पण टाकून घेते आहे। खरं तर ती ऑप्शनल आहे, अगदी छान चवीसाठी आणि सुगंधासाठी मी इथे टाकली आहे। थोडं छान भाजून गरम करून घेतलं आहे। हे एका डिशमध्ये मी सर्व काढते आहे। थोडं गार होऊ द्यायचं आहे। गार झालं की आपल्याला त्याची पावडर मिक्सरमधून करून घ्यायची आहे। खलबत्त्यात कुठली तरी देखील चालते, पण आपण मिक्सरला लावून घेणार आहे। तसेच मी इथे खलबत्त्यामध्ये थोडी खडी साखर आणि वेलची, खडी साखरेने थोडा गोडवा येतो आणि वेलची तोंडाला सुगंध देते। पचनास सुद्धा उपयुक्त आहे। तसेच मी आता हे थंड झालेलं सर्व भाजकं मिश्रण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेत आहे। आता हे मिश्रण आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे। तुम्हाला जर जाड असं हवं असेल तर तशा प्रमाणातही तुम्ही वाटून घेऊ शकता। जर तुम्हाला एकदम बारीक पावडर हवी असेल तशा पद्धतीने तुम्ही घेऊ शकता। असं मिश्रण तयार झालं आहे, तुम्ही पाहू शकता। थोडंसं मी बारीकच केलं आहे, कारण मला तांबूलाच्या गोळ्या तयार करायच्या आहेत। तसंच मी त्यात आता ही विड्याची पानं आहेत ती हातानेच अशी तोडून घेते आहे आणि बारीक बारीक करून घेते आहे। कोणी कात्रीच्या साहाय्याने देखील करतात, पण हाताने जेव्हा आपण करतो तेव्हा त्या पानांचा स्वाद अजून येतो।
अशा प्रकारे मी ही बारीक पानं करून घेतली आहेत। तसंच मी इथे थोडंसं अगदी सुकं खोबरं टाकून घेत आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे देखील टाकू शकता। सुकं खोबरं शरीराला ताकद, तेज आणि पोषण देतं। आता इथे मी बारीक केलेली खडीसाखर आणि वेलची देखील टाकून घेत आहे। वेलची आणि खडीसाखर मी बारीक दळून घेतली ह्यासाठी, कारण ते दळायला खूप सोपं पडेल आपल्याला। तसंच मी आता इथे काथा टाकून घेत आहे। काथ तांबूलाला स्वाद आणि औषधी गुण दोन्ही प्रदान करतो। तसेच मी आता इथे काश्मीरी मसाला घेत आहे। हा मसाला पान शॉपमध्ये किंवा दुकानांमध्ये, किराणा मालाच्या दुकानांमध्ये सहज मिळतो। तसेच मी इथे 3 चमचे गुलकंद टाकत आहे। गुलकंद शरीराला थंडावा देतो, तसेच तांबूलाला गोडवा देखील देतो। आता मी इथे किंचित प्रमाणात आसमान तारा टाकत आहे। तसेच मी इथे ज्येष्ठ मध टाकून घेत आहे। ज्येष्ठ मध हा घसा आणि खोकल्यासाठी खूप उपयुक्त असतो। आता हे मिश्रण मी छान दळून घेत आहे। पानं वाटायला थोडा वेळ लागतो, मी थोडंसं बारीकच दळून घेणार आहे। तुम्ही खलबत्त्यात देखील कुटून घेऊ शकता, कारण मगाशी म्हणाल्याप्रमाणे मला तांबूलाच्या गोळ्या करून घ्यायच्या आहेत। तसंच हे आता बारीक वाटण मी करून घेतलं आहे। तसेच तांबूलात पानं टाकताना पानं ही कोरडीच असायला हवीत, तर तांबूल छान टिकतो। जर ती थोडीशी ओलसर असतील तर तांबूल खराब होण्याची शक्यता असते। तसेच मी आता हे मिश्रण एका ताटात काढून घेत आहे। ते थोडंसं आपल्याला कोरडं करून घ्यायचं आहे आणि कोरडं करूनच तुम्ही बरणी, काचेच्या एअरटाईट बरणीमध्ये भरून घेऊ शकता। किंवा तुम्हाला ते जास्त काळ अजून टिकवायचं असेल तर तुम्ही एक ऊनही देऊ शकता। तसेच मी इथे छान गोळे देखील करून घेतले आहेत, त्याला तांबूलाच्या गोळ्या देखील म्हणतात, आणि मिश्रण देखील ठेवलं आहे। अशा पद्धतीने बनवलेला तांबूल जर हवाबंद डब्यात ठेवला तर तो साधारण 7 ते 10 दिवस टिकतो। थंड जागेत ठेवल्यास तो अजूनही जास्त दिवस ताजा राहतो। फ्रीजमध्ये ठेवला तर 15 दिवसापर्यंत त्याचा सुगंध आणि चव दोन्हीही छान टिकतात। तर अशा पद्धतीने आपला सुगंधी आणि स्वादिष्ट तांबूल तयार झाला आहे। तांबूलाला पान मुखवास देखील म्हणतात। आपल्या शास्त्रात विड्याचे पान हे शुभतेचं आणि समृद्धीचं प्रतीक मानलं गेलं आहे। तांबूल बनवण्यामागे एक सुंदर अर्थ आहे। तो फक्त प्रसाद नाही, तर देवीला प्रेमाने अर्पण केलेले ताजेपणाचे आणि शुद्धतेचे प्रतीक आहे। विड्याचे पान शरीराला ताजेतवाने ठेवते, पचन सुधारते आणि मनाला शांतता देते। म्हणूनच देवीच्या पूजाविधीत तांबूलाचं विशेष महत्त्व आहे। याला बहुगुणी तांबूल किंवा त्रयोदशगुणी विडा असेही म्हणतात।